वातावरण तर आपलं हेच आहे संतोष भाऊचं. हां हां काय काम केलं, काय सांगणार कामं तर भक्कम केले ते जाफराबादला ते आमचं ते मुस्लिम कब्रस्तान आहे त्याला ते कंपाऊंड वॉल दिलं. ते किल्ल्यात ते शादीखाना म्हणायचे मंगल कार्यालय ते दिलं. ते भक्कम रोडाचं काम हे विकासाचं काम चालू. हां हां मग पेट समाधान हो हो तुमचं काय म्हणणं सारण बरोबर आहे. बरोबर आहे. माणूस एकदम एक नंबर आहे. समाधान चालतं. काय वातावरण काय म्हणतो? वातावरण चांगलं आहे. कोणाचं आहे? कोणी बी येईन आपलेच माणूस आहे. कोणी बी आला तर भाऊ आपलेच माणूस आहे ना. 5 वर्षाचा गॅप असतो. आता तो विचार करायचा विषय असतो. आता पाहू तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठल्या कामाचं ते तुमची अडचणी? आपले कामाची अडचण तर सगळेच आहेत. यांच्याकडे बी आहे यांच्याकडे बी. कोणी आला तर कामाची अडचणीच आहे ना आपल्याकडे का नाही? दोन्ही सारखे तुम्हाला? हा दोन्ही सारखे आम्हाला. 32 उमेदवार आहे पण येऊ द्या ना. आम्ही दोघीला एकलाही देईन ना. 32 बी असले तर आम्हाला तर एकच माणसाला एकच येईल समजा. त्याच्यात काही गमत नाही. परंतु म्हणजे प्राधान्य कोणाला देणार? आता पाहू वेळावर पाहू कोणाला देईन कोणाला नाही. तुम्ही सांगा कोणाला द्यायचं देईन त्याला. आम्ही काय तुमचं देऊ कोणाला देणार सांगा ना. कोणाला भाऊला देईन नाही तर दादाला देईन. कोणाला तरी देईन पण देईन. भाऊ दादा अजून बस दोहीच आहे. भाऊ नाही तर दादा. तिसऱ्याला नाही देईन. मतदान तर एकच आहे ना? नाही सर काही नाही बोलूया. क्या लग रहा है इसकी आवाज़? घरा करो. अरे काय वाटतं काय कोणाचं वातावरण झालं? नाव काय तुमचं? नाव काय सांग. नाव तर सांगा तुमचं. काय नेमकं काय विधानसभा निवडणूक चालू? विधानसभा निवडणूक चालू आहे. यामध्ये संतोष दानवेचा विजय नक्की आहे. तुमचे नावकरी असल्यामुळं का? आमची नावकरी नाही. आमचे गाव म्हणजे आदर्श खासगाव आहे. यामध्ये संतोष पाटलांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. खासगावला तालुक्याला दिलेलं आहे. त्यामुळं त्यांचा विकास खूप चांगला आहे. समाधानी झालं. आम्ही खूप समाधानी. हा जेवण वगैरे झालं एकदम व्यवस्थित पद्धतशीर. आज उपास होता शुक्रवार आणि आपले जरा थंडीचा माहोल आहे. हां ठीक आहे. ते समजलं. सगळ्यांना समजलं. आता माहोल कोणाचा आहे? आता माहोल तर काय सगळी खिचडी बनलेली आहे. काय सांगता येत नाही आमच्यासारख्या सामान्य माणसाला. कारण की आम्ही त्यातले नसल्यामुळे सगळी खिचडी आम्हाला वाटू राहील. अहो राजकीय विषयातले आम्ही राजकीय संदर्भात आम्ही त्यातले आम्हाला एवढा अनुभव नसल्यामुळे आम्हाला काही सांगता येत नाही. कोणतं सरकारी आणि आता बटन हे आमचं अनमोल हे ते मतदान आहे. आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. तो आमचा प्रश्न गुप्तदान आहे. आम्ही कोणाला करू शकतो हे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. सांगू नका ना आम्हाला. हां तुमचा कल कोणाकडे नाही. आमचा कोणाचं कामाचं म्हणजे अगोदरच्या कामाला तुम्ही समाधानी आहात का? नवीन तुम्हाला परिवर्तन पाहिजे एवढं तर विचार करतो. नाही परिवर्तन एवढं विचार आमच्या शेतकऱ्याला आमच्या मालाला जो आम्ही भाव दिला आम्ही त्याला मतदान करू. तो कोणता पक्ष येऊ काही येऊ आम्ही त्याला बघू. म्हणजे हमी भाव तुम्हाला मिळाला का आतापर्यंत? आतापर्यंत आम्हाला काय भेटलं नाही. किती वर्षापासून? आम्ही आता म्हणजे आम्ही जसं आठवतो आम्हाला शेती करतो आम्ही 2001 पासून आतापर्यंत आम्ही आतापर्यंत एखादा अपक्ष उमेदवार तुम्हाला आवडतो? तो एखादा अपक्ष
अपक्ष उमेदवार तर कारण काय झालं, सगळं आमच्याकडं- आलटीपलटी होईल. सगळ्यांनी काय केलेलं आहे, आमच्या तालुक्यात सगळ्या पक्षाचे- आतापर्यंत अपक्ष काही इथं निवडून आलेलं नसल्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही अपक्ष. नेमका कल कोणीकडे आहे मग? आमचा कल सगळं आम्ही काय सांगू जो देईल त्याला. अरे बोला तर, नाव तर सांगितलं तरी. घराकडे नाव सांगू. हा सांग. काय नाव? सुरेश टाकळी. हेच विचारलं विधानसभेचं कुठलं भारत चालू आहे, कुठं चालू आहे, कोणीकडे हवा आहे, तुमचं मत कल कोणाकडे आहे, काय विषय नाही एवढं गडबडीत दादा ते काही बोलणारे असतात, काही नसतं बोलणारे. काय बोलतो बोलना नहीं आता, उनको बोलना नहीं आता, उनको बोलना नहीं आता. हाँ बात करना नहीं आता. बोलो राहुल. क्या साहब बोला जा रहा हाँ काय म्हणतात, काय कसं काय होतं? वातावरण चांगलं आहे. कोणाचं आहे? कोणी येऊ शकतो. चांगलं ते सगळ्यांचं तर चांगलं आहे, पण कोण येईल काय होतं? कसं कोणी येऊ शकतो. कोणाकोणाला फायटिंग आहे. काहीतरी सांगा ना, सांगण्यासाठी आम्ही फायटिंग आहेच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. नेमकी कोणाकोणामध्ये फायटिंग आहे आणि तुमचा कल कोणाकडे, कोणाकडे कल जास्त आहे तुमचं? काय संतोष भाऊ जाणवे. चला या तुम्ही हे बोला, काय कसं काय वातावरण ठीक है, किसका चलेंगे अभी? संतोष अपने ये है नहीं सही है. चंद्रकांत दानवे तुतारी पुंगी. हाँ तुतारी ना, क्या उसको क्या बोलते? तुतारी बोलते ना हाँ. तुतारी बोलते उसको. चलो ठीक है, तुतारी बोलते उसको. हाँ ठीक है, चलो अपन आगे जाएंगे. नहीं क्या काही लोक टाळतात. क्या काय इलेक्शन काय इलेक्शन काय तुम्ही समजता ते काय 20 तारखेला काही अंदाज यावेळेस काही कळून लागलो. 20 तारखेला कोणी करतो मतदान, त्याच्यानंतर समजा 23ला जातो दुष्काळ. काय 23ला तर सगळ्यांना कळणारच आहे. तुमची भावना काय? नाही आमच्या काही विचार नाही, काहीच भावना नाही तुमची. आणि यांच्या काहीच भावना नाही. काय हरकत जे येणार निवडून का ते तर होणारच आहे. घ्यायचं का आता काय वाटतं तुला पाहिजे? परिवर्तन झालं पाहिजे का काय? परिवर्तन झालं पाहिजे. यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे हे निवडून आले पाहिजे. कारण भोकरदन जाफराबादमध्ये हे म्हणतात की विकास केला आणि विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता हा प्रश्न पडलेला आहे की भाई विकासाच्या फक्त घोषणा देतात आणि विकास प्रत्यक्षात कुठेच झालेला दिसत नाही. कुठे विकास तो विकासच दिसत नाही. म्हणून लोकांना आता ठरवलेलं आहे आणि येत्या 23 तारखेला हा बदल निश्चितपणे दिसेल. आणि भोकरदन जाफराबाद विधानसभा नेमकं काय कारण काय? कारण म्हणजे यांचे प्रॉपर जाफराबाद शहर आणि भोकरदन शहर हे तालुक्याचे दोन महत्त्वाचे ठिकाण आहे. हे म्हणतात यांनी विकास केला. साधा प्रश्न आहे, माझा म्हणणं आहे का बा भोकरदन आणि जाफराबादला जर वेळ प्रसंगी स्वच्छतागृह ना जाफराबादला आहे ना भोकरदनला आहे आणि अशा वेळेस बाहेरगावचे आलेले प्रवासी आहेत त्यांना फार त्रास सहन होत आहे. म्हणजे इथून सुरुवात आहे तर विकास कसा झाला असेल हे तर तुम्हीच सांगा. तुमची बाजू तिकडे कल कुठं कुठं तुमचा कल कुठे झाला? आमचा कल महाविकास आघाडी. पत्रकार म्हणून आमचे आजिम भाऊ आमचे दैनिक भास्करचे. तुम्ही बोलू नका, आव्हान करा मतदारांना किंवा मतदान करा कमीत कमी. माझी हे विनंती आहे की सगळ्यांनी आपलं आपलं मतदान करून आपलं हक्क मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आमचे पत्रकार बांधव आहे. ठीक आहे.
सलीम भाई सलीम भाई काय सांगणार काय येणार तुम्हाला काय वाटतं अंदाज मतदान करणं सपोर्ट करणं या